सो हाय एव्हरीवन, वेलकम टू द ॲडमिशन व्हिडिओ सिरीज. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत TFWS बद्दल. नक्की हे TFWS काय आहे, TFWS चे बेनिफिट्स काय आहेत, TFWS ला कोणी अप्लाय केलं पाहिजे तर त्या मुलांना फायदा होईल, TFWS ला कोणी अप्लाय नाही करायचंय, TFWS चे ड्रॉबॅक्स काय आहेत, जर तुम्हाला TFWS ला अप्लाय करायचं असेल तर कोणते कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड असतात, जर तुम्हाला TFWS ला अप्लाय करायचं असेल तर कसं अप्लाय करायचं. अँड मेन म्हणजे जर तुम्हाला ओव्हरऑल महाराष्ट्रामधल्या कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किंवा कोणत्याही फार्मसी कॉलेजमध्ये कॅपराऊंडमधनं एकदम कमी फीजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर नक्की तुम्हाला TFWSची कॉलेजची लिस्ट कशी बनवायची आहे हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. अँड मी तुम्हाला गॅरंटी देतो की जर तुम्ही ही व्हिडिओ कम्प्लिटली शेवटपर्यंत बघितलीत तर तुम्हाला TFWS बद्दल पूर्ण माहिती मिळून जाईल. अँड तुम्हाला माहिती आहे की जर मी कुठल्याही व्हिडिओमध्ये गॅरंटी देत असेल तर त्या टॉपिकला मी किती डिटेलमध्ये आणि सिम्पल वेमध्ये एक्सप्लेन करतो. तर त्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा, कारण की मी तुम्हाला असेच ॲडमिशनचे रिलेटेड व्हिडिओज प्रोव्हाइड करत असतो. अँड वन मोर इम्पॉर्टंट थिंग, आपलं एक व्हॉट्सॲप चॅनलसुद्धा आहे, तर हे सुद्धा तुम्ही व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून ठेवा, कारण की ह्याच्यावरती मी तुम्हाला क्विकली अपडेट्स वगैरे प्रोव्हाइड करत असतो. इंजिनिअरिंगसाठी आणि फार्मसीसाठी वेगवेगळे व्हॉट्सॲप चॅनल्स आहेत, दोन्हीचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केले आहेत, तर हे तुम्ही नक्की जॉईन करून ठेवा. आता सगळ्यात पहिले ना आपण समजून घेऊया नक्की हा TFWSचा फुल फॉर्म काय आहे आणि याचा मिनिंग काय आहे. TFWSचा फुल फॉर्म आहे ट्युशन फीज वेव्हियर स्कीम. ट्युशन फीज वेव्हियर स्कीम हा TFWSचा फुल फॉर्म आहे. आता ह्याच्यामध्ये जो वेव्हियर शब्द आहे ना, वेव्हियर, ह्याच्यानेच तुम्हाला समजून जाईल की ट्युशन फीजला पूर्ण गायब करतं. म्हणजे जर तुम्हाला TFWSमधनं कुठल्याही कॉलेजमध्ये नंबर लागला तर तुम्हाला ट्युशन फीज नाही भरावी लागेल. लक्षात घ्या की तुमची जी कॉलेजची फीज आहे ना ही दोन पार्टमध्ये डिवायडेड असते. सगळ्यात पहिले असतं ट्युशन फीज, नंतर असते डेव्हलपमेंट फीज. ट्युशन फीज म्हणजेच काय की तुमच्या कॉलेजमध्ये जे पण तुमचे टीचर्स थिओरिटिकली तुम्हाला शिकवतात तर हे सगळं तुमच्या ट्युशन फीजच्या अंडर येतं. आणि ट्युशन फीज तुमची खूप जास्त असते. त्याच्यानंतर आहे डेव्हलपमेंट फीज. डेव्हलपमेंट फीज म्हणजेच काय की तुमच्या कॉलेजमध्ये जे पण लॅबोरेटरीज आहेत, त्याच्यामध्ये जे पण इक्विपमेंट्स आहेत किंवा तुमच्या कॉलेजचे जे पण इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे सगळं तुमचं डेव्हलपमेंट फीजच्या अंडर येतं. अँड डेव्हलपमेंट फीज तुमची खूप कमी असते. सो तुमच्या कॉलेजमध्ये जी पण फीज तुमची घेतली जाते हे ट्युशन फीज प्लस डेव्हलपमेंट फीज मिळून टोटल तुमची कॉलेजची फी होते. आता ह्या इकडे जर तुम्हाला कोणत्याही कॉलेजमध्ये TFWSमधनं नंबर लागला तर त्या तिकडे ही जी तुमची ट्युशन फीज आहे ना, ही तुमची ट्युशन फीज आहे ही तुमची पूर्ण माफ होते. म्हणजे तुम्हाला ट्युशन फीज नाही भरावी लागेल. तुम्हाला पूर्ण इंजिनिअरिंगमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेत असाल किंवा जर तुम्ही फार्मसी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असाल तर पूर्ण 4 वर्षांमध्ये प्रत्येक वर्षाला तुम्हाला डेव्हलपमेंट फीजच तुम्हाला भरावी लागते. ह्याचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल पण देतो. सपोज एका कॉलेजची टोटल फीज आहे 1 लाख रुपीज. टोटल म्हणजे मी पूर्ण 4 वर्षांची बोलत नाही आहे, प्रत्येक वर्षाला कॉलेजची फीज आहे 1 लाख रुपीज. आता ही 1 लाख रुपीज दोन पार्टमध्ये डिवाइड केलेली असते, तुमच्या ट्युशन फीजमध्ये आणि तुमच्या डेव्हलपमेंट फीजमध्ये. आता ह्याच पॉईंटला तुम्ही जर इथे बघितलं तर ट्युशन फीज किती जास्त आहे आणि डेव्हलपमेंट फीज किती कमी आहे. आता जर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये पर्टिक्युलर कॉलेजमध्ये TFWSमधनं नंबर लागला तर ही जी पूर्ण ट्युशन फीज आहे ना, जी आहे ते 86,000 रुपीज दिलेली आहे, ही पूर्ण तुमची माफ होते. म्हणजे तुम्हाला ट्युशन फीज भरावी नाही लागत. आणि फक्त हे एका वर्षासाठी नाही आहे, जर तुम्हाला TFWSमधनं नंबर लागला तर प्रत्येक वर्षाला तुम्हाला फक्त ही डेव्हलपमेंट फीज भरावी लागते, जी आहे 14,000 रुपीज. हां, ह्याच्यानंतर काय काय फीज तुमचे ॲड ऑन होतात, जसे की युनिव्हर्सिटीज फीज, त्याच्यानंतर डिपॉझिट फी, हे काही ॲड ऑन होतात, त्याच्याने 2-3 हजार रुपये वाढतात. बट तुम्हाला खूप कमी फीज हे ते भरावी लागते. आता ह्या ते बेनिफिट्स काय आहेत TFWSचे. सगळ्यात पहिले तिथे तुम्हाला ट्युशन फीजवर 100% तुम्हाला कन्सेशन मिळतं. अँड सेकंड आहे 5% कोटा, म्हणजे 5% एक्स्ट्रा सीट्स TFWSसाठी रिझर्वड असतात. आणि हे जे एक्स्ट्रा सीट्स आहेत हे त्या कॉलेजमधल्या ब्रांचच्या इंटेक कॅपॅसिटीवर डिपेंड असतात. त्याची इंटेक कॅपॅसिटी किती आहे त्याच्यावर डिपेंड असतात की किती TFWSसाठी सीट्स हे रिझर्वड आहेत. जसं की इथे मी एक्झाम्पल घेतलेलं आहे. सपोज एक कॉलेज आहे, त्या कॉलेजमधल्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांचमध्ये फक्त 60 इंटेक कॅपॅसिटी आहे, म्हणजे फक्त 60 सीट्स त्या कॉलेजमधल्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांचसाठी आहेत. सो जर 60 इंटेक कॅपॅसिटी असेल तर 3 सीट्स ह्या इथे TFWSसाठी रिझर्वड असतात. आता मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, मग दादा ह्या TFWSला आम्ही कसं अप्लाय करायचं. तर अप्लाय करण्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप आहे की जेव्हा पण तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म, कॅपराऊंडचा ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल त्या तिकडे तुम्हाला TFWSचं ऑप्शन बघायला मिळेल. त्या तिकडे लिहिलेलं असेल डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS. तुम्हाला TFWSसाठी अप्लाय करायचं आहे का, येस ऑर नो. ह्या इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला येसवर क्लिक करायचं आहे,
जर नसेल अप्लाय करायचा तर नोवर ह्या इथे क्लिक करायचं. सो जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला याचवर क्लिक करून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. जेव्हा कॅपराऊंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होते ना, त्याच्यामध्येच हा ऑप्शन दिलेला असतो आणि ते मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिलअप करायचा आहे. तुम्हाला TFWSसाठी अप्लाय करायचं असेल तर हा ऑप्शन तुम्हाला कुठे दिलेला असतो, हे सगळं मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. हे झालं आपली पहिली स्टेप की तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर जेव्हा पण तुम्ही कॉलेजची लिस्ट अपलोड करता, तर कॉलेजची लिस्ट अपलोड करताना तुम्हाला TFWSच्या कोडला आपण तिकडे सिलेक्ट करायचं आहे. जसे की हे मी एक स्क्रीनशॉट अटॅच केलेला आहे. आता हा स्क्रीनशॉट कुठला आहे तर बघा, लास्ट इयरला जेव्हा ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू झाली होती, ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजेच काय की जेव्हा तुम्हाला कॉलेजेसची लिस्ट अपलोड करायची असते, तुम्हाला कॉलेजेसचे प्रेफरन्सेस सिलेक्ट करावे लागतात, तर तेव्हाचा हा इकडे स्क्रीनशॉट अटॅच केला आहे. आता ह्या इकडे जर आपण बघितलं की जेव्हा पण आपण कॉलेजची लिस्ट अपलोड करायला घेतो तर त्या तिकडे आपल्याला सगळे कॉलेजेसची नावं दिलेली असतात. सगळे तुम्ही ते बघू शकता, प्रत्येक कॉलेजची नावं ह्या इथे दिलेली आहेत. बट जर तुम्ही अजून नोटीस केलं तर प्रत्येक कॉलेजची नावं 2 वेळा दिलेली आहेत. जसे की ह्यात आपण बघितलं, जैन सोपनराव मोजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 2 वेळा दिलं आहे. परत सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 2 वेळा दिलेलं आहे. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे पण 2 वेळा दिलेलं आहे. इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे पण 2 वेळा दिलेलं आहे. सो इथं प्रत्येक कॉलेजची नावं 2-2 वेळा दिले आहेत. असं का? त्याचं कारण म्हणजे इथे तुम्हाला जेव्हा कॉलेजची लिस्ट अपलोड करायची असते तर त्या तिकडे 2 ऑप्शन असतात की तुम्ही TFWSला अप्लाय करत असाल तर तुम्ही जर इथं बघितलं, बघा ह्या इथे जर आपण कॉलेजच्या पुढे प्रत्येक कॉलेजचा चॉईस कोड असतो, तर चॉईस कोडची इथे बघितलं तर शेवटला इथे तुम्हाला 1T लिहून दिलेला आहे. ठीक आहे, इथे मी चुकून पेन दिल्यामध्ये इरप करतो. तर बघा इथे तुम्ही इथे आपल्याला समोर 1T लिहून दिलेला आहे. टी म्हणजे काय, जर कुठल्याही चॉईस कोडच्या शेवटला इथे टी लिहून दिलेला असेल म्हणजेच काय की तुम्ही त्या कॉलेजमध्ये त्या ब्रांचमध्ये TFWSच्या सीटला अप्लाय करताय. त्याच्यात जर आपण वरचा कोड बघितला की शेवटला 10 दिलेला आहे. 10 म्हणजेच काय की त्या कॉलेजमध्ये तुम्ही नॉर्मल सीटला अप्लाय करताय, तुम्ही TFWSला अप्लाय नाही करत आहे. सो जेव्हा पण तुम्ही कॉलेजची लिस्ट अपलोड कराल आणि जर तुम्हाला TFWSमध्ये अप्लाय करायचं असेल, जर तुम्हाला पाहिजे असेल की आपल्याला कुठल्याही कॉलेजमध्ये एक TFWSमधनं नंबर लागावा, तर त्या केसमध्ये इकडे तुम्हाला पुढे चेकबॉक्स दिलेला असतो, तर त्या तिकडे तुम्हाला TFWSच्या चॉईस कोडला टिक करायचं आहे, ॲज वेल ॲज नॉर्मल चॉईस कोडला पण टिक करायचं आहे. नॉर्मल तुम्हाला सोडायचे नाही आहेत, नॉर्मल चॉईस कोड पण तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. बघा, कॉलेजची लिस्ट थोडी स्ट्रॅटेजिकली तुम्हाला बनवावी लागते. ह्याची मी TFWSची लिस्ट कशी बनवायची हे मी तुम्हाला पुढे सांगेन. सो ह्या इकडे जे पण कॉलेजचे TFWSचे चॉईस कोड आहेत हे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत, तेव्हाच तुम्ही कॉलेजेसमध्ये TFWSच्या सीटला अप्लाय करताय. सो जेव्हा पण ही तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग, जेव्हा पण तुम्हाला कॉलेजेसची लिस्ट अपलोड करायची वेळ येईल तेव्हा पण मी तुम्हाला सांगेन की कॉलेजेस तुम्हाला कसे सिलेक्ट करायचे आहेत, TFWS तुम्हाला कसं सिलेक्ट करायचं आहे, नक्की तुम्हाला कसं हे पूर्ण वेब पोर्टलवरती ऑनलाईन हे कसं तुम्हाला सबमिट करायचं आहे, हे पूर्ण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करणार आहे. तर तुम्हाला काही टेन्शन नाही घ्यायचं आहे, जस्ट तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आता मोस्ट इम्पॉर्टंट, ह्याची कॉलेजची लिस्ट तुम्हाला कशी बनवायची. जर तुम्हाला TFWSला अप्लाय करायचं असेल तर TFWSची कॉलेजची लिस्ट कशी बनवायची आहे, तर बघा TFWSची कॉलेजची लिस्ट बनवण्यासाठी 2 मेथड आहेत, 2 वेज आहेत आणि हे डिपेंड आहे तुमच्या रिक्वायरमेंटवर. तुमची रिक्वायरमेंट काय आहे, तुमची कंडिशन, तुमची केस काय आहे त्याच्यावर डिपेंड आहे की तुमची TFWSची कॉलेजची लिस्ट कशी असणार आहे. आता ह्या इथे मी दोन्ही कंडिशन एक्सप्लेन करणार आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे कॅन्डिडेट आहे, त्या कॅन्डिडेटचा नेम आहे राजू. आता ह्या कॅन्डिडेटची रिक्वायरमेंट काय आहेत, ह्या कॅन्डिडेटची रिक्वायरमेंट आहेत की त्याला TFWSची सीट पाहिजे. त्याला असं वाटतंय की मला TFWSमधनं कॉलेज मिळावं ज्याची माझं एकदम कमी फीजमध्ये ॲडमिशन मिळून जाईल. बट ह्या कॅन्डिडेटला कॉलेज कॉम्प्रोमाइज नाही करायचं आहे. ह्या ते त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं आहे, कॅन नॉट कॉम्प्रोमाइज कॉलेज फॉर TFWS. म्हणजे जर मला कुठल्याही कॉलेजमध्ये TFWS मिळत नसेल तर चालेल, पण मी त्या कॉलेजला TFWSसाठी कॉम्प्रोमाइज नाही करणार. या ते स्ट्रिक्टली सांगितलं त्याने की मी त्या कॉलेजची जास्त फीज अफोर्ड करू शकतो. बघा, मी एक चान्स घेतोय की मला TFWSमधून नंबर लागला तर ठीक, बस जर नंबर नाहीच लागला तर त्या कॉलेजमध्ये मला नॉर्मल सीट तरी मिळाली पाहिजे. तर त्याची कॉलेजची लिस्ट कशी बनेल, तर बघा ह्या इथे ह्या टाईपची त्याची कॉलेजची लिस्ट बनेल. आता इथे मी स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करतो की ही कॉलेजची लिस्ट कुठल्या लॉजिकनी बनवली आहे. जर आपण ह्या लिस्टमध्ये बघितलं तर प्रत्येक कॉलेज 2 वेळा ॲड केलेले आहेत. जसे की COEP 2 वेळा ॲड केलं आहे, VGTI 2 वेळा ॲड केलं आहे, SPIT 2 वेळा ॲड केलं आहे, PHCD 2 वेळा ॲड केलं आहे आणि ह्याची इथे खाली जेवढे पण कॉलेजेस आहेत हे प्रत्येक कॉलेजेस 2-2 वेळा ॲड केलेले आहेत. 2 वेळा का ॲड केले आहेत, कारण की जर आपण बघितलं तर सगळ्यात पहिले आपण COEPमध्ये TFWSला अप्लाय केलं आहे आणि त्याच्यानंतर आपण नॉर्मल सीटला अप्लाय केलं आहे.
TFWची सीट म्हणजेच काय, जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की जर तुम्हाला ह्या सीटमध्ये नंबर लागला तर तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीस भरावी लागेल. बट नॉर्मल सीट म्हणजेच काय, सो जर तुम्हाला नॉर्मल सीटमध्ये नंबर लागला तर जी पण तुमची ओपन कॅटेगरीची फीज असेल किंवा जर तुम्ही कुठल्याही रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये येत असाल, जसे की OBC, SBC, SC, ST कुठल्या अशा रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला ही नॉर्मल सीटमध्ये ते रिझर्व्ड कॅटेगरीची किंवा ओपनची फीस तुम्हाला पे करावी लागेल. तर हा अर्थ आहे TFWS आणि नॉर्मल सीटचा. आता ह्या कॉलेजच्या लिस्ट बनवण्याचा मागे लॉजिक काय आहे की बघा, जर आपण सगळ्यात पहिले COEPला अप्लाय केला आहे, COEPच्या TFWSला अप्लाय केला आहे, त्याच्यानंतर नॉर्मल सीटला अप्लाय केला आहे, परत आपण खाली VJTच्या TFWSला अप्लाय केला आहे, परत नॉर्मल सीटला अप्लाय केला आहे, SPIDचे पण TFWSला अप्लाय केला आहे, नॉर्मल सीटला अप्लाय केला आहे, असा प्रत्येक कॉलेजच्या TFWS आणि नॉर्मल सीटला आपण अप्लाय करत गेलो. आता ह्या पॉईंटला जी पण कॉम्प्युटराइज सिस्टीम आहे ही कशी आपली कॉलेजची लिस्ट चेक करेल, म्हणजे आपल्याला कॉलेज कसं अलॉट होईल हे तुम्ही नीट लक्षात घ्या. जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कॉलेज अलॉटमेंट हे कोण तुमचा मॅन्युअली नाही करत, ही पूर्ण तुमची कॉम्प्युटराइज सिस्टीम आहे. तर ही तुमची कॉम्प्युटराइज सिस्टीम प्रत्येक प्रेफरन्सेस तुमचे 1 बाय 1 चेक करत जाईल की पहिल्या प्रेफरन्सचा कॉलेज लागतंय का, दुसऱ्या प्रेफरन्स लागतंय का, तिसऱ्या प्रेफरन्स लागतंय का, हे सगळं तुमचं 1 बाय 1 चेक करत येईल. आता ह्या इथे आपण ज्या लॉजिकनी लिस्ट बनवली आहे तर त्या लॉजिकच्या अकॉर्डिंग ती कॉम्प्युटराइज सिस्टीम सगळ्यात पहिले चेक करेल की बाबा ह्या कॅन्डिडेटनी पहिल्या प्रेफरन्सला कुठलं कॉलेज ठेवलं आहे, तर पहिल्या प्रेफरन्सला TFWSच्या COEP कॉलेज ठेवलं आहे आणि त्याच्या TFWSच्या सीटला अप्लाय केलं. मग ही TFWSची सीट त्या कॅन्डिडेटला मिळते का, नसेल मिळत ती हे ते नाही मिळणार. मग ती कॉम्प्युटराइज सिस्टीम खाली येईल की दुसऱ्या प्रेफरन्सला कुठला कॉलेज ठेवला आहे, तर दुसऱ्याला परत COEP ठेवलं आहे, COEPच्या नॉर्मल सीटला अप्लाय केला आहे, नॉर्मल सीट मिळते का, नाही मिळत आहे. मग त्याच्यानंतर खाली VJTIला येईल, VJTIचा TFWS मिळते का, नाही, VJTIची नॉर्मल सीट मिळते का, नाही मिळत आहे, SPIDची TFWS मिळते का, नाही, नॉर्मल सीट मिळते का, नाही मिळत आहे, असं 1 बाय 1 हे चेक करत येईल. आता ज्या पॉईंटला जे कॉलेज तुम्हाला मिळत असेल, फॉर एक्झाम्पल 11th प्रेफरन्सचं VIT कॉलेज आहे, आता VIT कॉलेजचे TFWSची सीट जर तुम्हाला मिळत असेल तर ह्या इथे तुम्हाला TFWSची सीट अलॉट केली जाईल, म्हणजे तुम्हाला TFWSचा नंबर ह्या इथे लागेल. बट इन केस TFWSचा कट ऑफ थोडा जास्त झाला, जर तुमचा TFWSचा कट ऑफ पडला आणि जर अनफॉर्च्युनेटली जर तुम्हाला VIT कॉलेजमध्ये पण TFWSची सीट नसेल मिळत तर ही सिस्टीम तुमची खाली चेक करेल की तुम्ही खाली कुठलं कॉलेज ठेवलं आहे, परत तुम्ही VIT कॉलेज ठेवलं आहे, मग VIT कॉलेजचे नॉर्मल सीटला तुम्ही अप्लाय केले आहेत आणि नॉर्मल सीटमध्ये जर तुमचा नंबर लागत असेल तर ह्या इथे तुमची अलॉटमेंट केली जाईल. म्हणजे आपण इथे कुठल्या लॉजिकने आपण कॉलेजची लिस्ट बनवली आहे की बाबा मला कॉलेज कॉम्प्रोमाइज नाही करायचं आहे, जरी मला एखाद्या कॉलेजमध्ये TFWSमध्ये नंबर नसेल लागत तरी पण चालेल, बट मला त्याच कॉलेजमध्ये नॉर्मल सीटमध्ये नंबर लागला पाहिजे. मला TFWSमध्ये नंबर नाही लागला तरी पण चालेल, मी त्या कॉलेजची ओपन कॅटेगरीची फी किंवा माझी रिझर्व्ड कॅटेगरीची फी मी भरायला तयार आहे, बट त्या कॉलेजमध्ये मला नॉर्मल सीट तरी मिळाली पाहिजे. जर तुमची अशी कंडिशन असेल तर तुम्हाला ह्या टाईपची लिस्ट ह्याची तुम्हाला बनवायची. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता ह्या पॉईंटला एक तुम्ही लक्षात घ्या की TFWSचा कट ऑफ हा जास्त असतो. तुम्ही प्रत्येक कॉलेजचा बघू शकता TFWSचा कट ऑफ हा वाढतोय, जास्तच असतो प्रत्येक कॉलेजचा TFWSचा कट ऑफ, आणि याचं कारण म्हणजे प्रत्येक कॅन्डिडेटला कमी फीजमध्ये ॲडमिशन पाहिजे आणि त्याच्यामुळे जी पण कॅन्डिडेट कॉलेजची लिस्ट बनवत आहेत ते कॅन्डिडेट सगळ्यात पहिले TFWSला अप्लाय करतात आणि त्याच्यानंतर नॉर्मल सीटला अप्लाय करतात, कारण की त्यांना TFWSची सीट पाहिजे असते. तर त्याच्यामुळे जर तुमची अशी कंडिशन असेल की तुम्ही कॉलेज कॉम्प्रोमाइज करायला रेडी नाही आहात, तुम्ही एक चान्स घेत आहे की मला TFWSची सीट मिळते की नाही, मिळत असेल तर ठीक, बट नसेल मिळत तर मला त्याच कॉलेजमध्ये नॉर्मल सीटमध्ये नंबर लागला पाहिजे, तर तुम्हाला अशा टाईपची कॉलेजची लिस्ट बनवायची आहे. ही झाली आपली कंडिशन नंबर 1. आता कंडिशन नंबर 2 आहे, आपल्याकडे एक कॅन्डिडेट आहे, त्या कॅन्डिडेटचं नाव आहे बाबूराव. आता ह्याचे रिक्वायरमेंट्स काय आहेत, तर ह्या कॅन्डिडेटला TFWSची सीट पाहिजे, ह्याला TFWSमध्ये नंबर लागला पाहिजे आणि हा कॅन्डिडेट कॉलेज कॉम्प्रोमाइज करायला रेडी आहे. कोणासाठी, TFWSच्या सीटमध्ये तो कॅन्डिडेट कॉलेज कॉम्प्रोमाइज करायला रेडी आहे आणि ह्या कॅन्डिडेटनी मला स्ट्रिक्टली सांगितलं आहे की हा जास्त फीज अफोर्ड नाही करू शकत, म्हणजे ह्या कॅन्डिडेटला कुठल्याही कंडिशनमध्ये TFWSमधूनच नंबर लागला पाहिजे. हा काय म्हणतोय की मला कॉलेज थोडं लोअर लेवलचं मिळालं तरी पण चालेल, बट मला TFWSमध्ये नंबर लागला पाहिजे. तर जर तुमची अशी कंडिशन असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला अशा टाईपची कॉलेजची लिस्ट बनवायची. आता ही लिस्ट कुठल्या लॉजिकनी बनवली आहे, जर तुम्ही ते बघितलं तर आपण प्रत्येक कॉलेज 2-2 वेळा ॲड केलं आहे. COEP इथे पण ॲड केलं आहे आणि प्लस COEP इथे पण ॲड केलं आहे, बट
या इथे आपण कसं स्ट्रक्चर बनवलं आहे, सगळ्यात पहिले आपण जेवढं पण कॉलेजला अप्लाय करतोय त्या प्रत्येक कॉलेजला TFWच्या सीटला आपण अप्लाय करून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण नॉर्मल सीटला अप्लाय केलेलं आहे. लास्ट लिस्टमध्ये आपण TFWS आणि नॉर्मल एकत्र अप्लाय केले होते, बट ह्या इथे आपण सगळ्यात पहिले TFWSला अप्लाय केलं आहे आणि त्याच्यानंतर खाली आपण नॉर्मल सीटला अप्लाय केलं आहे. तर ह्या केसमध्ये जी कॉम्प्युटराइज सिस्टीम तुमची कॉलेजची लिस्ट कशी चेक करेल की सगळ्यात पहिले जेवढे पण तुम्ही प्रेफरन्सेस पहिले ॲड केलेले आहेत, आपण पहिले कुठले ॲड केले आहेत, TFWSचे ॲड केले आहेत, तर प्रत्येक कॉलेजमध्ये TFWS तुम्हाला मिळते का हे सगळं चेक करत जाईल. TFWS मिळते नाही मिळते, मिळते नाही मिळते, मिळते नाही मिळते, प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करत जाईल. जर एखाद्या कॉलेजमध्ये तुम्हाला TFWSमध्ये नंबर लागत असेल तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला नंबर लागला जाईल. आणि अशी लिस्ट जर तुम्ही बनवलीत तर ह्या लिस्टमध्ये TFWSमधनं तुम्हाला नंबर लागायचे चान्सेस जास्त असतात. कारण की लक्षात घ्या ना, तुम्ही त्या कॉम्प्युटराइज सिस्टीमला हेच सांगताय की मला सगळ्यात पहिले TFWS पाहिजे, TFWSचे मी सगळ्या कॉलेजेसला अप्लाय करून घेईन, हे जर कॉलेजेस नसतील मिळत तरच मी नॉर्मल सीटला अप्लाय करेन. तर अशा प्रकारची तुम्हाला लिस्ट हे ते बनवावी लागेल. जर तुमची कंडिशन असेल की तुम्ही जास्त फीज अफोर्ड नाही करू शकत आणि कुठल्याही कंडिशनमध्ये तुम्हाला TFWSमधनंच नंबर लागला पाहिजे. आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला इथपर्यंत जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल तर प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की येस दादा मला समजलं आहे, आय गॉट इट. हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला समजेल की इथपर्यंत जेवढं पण मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतोय हे किती मुलांना समजतं आहे. तर त्यामुळे कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा आणि कॉमेंट सेक्शनच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे, हाईपसुद्धा नक्की करा. कारण की जेवढं तुम्ही ह्या व्हिडिओला हाईप कराल तेवढी ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल, अजून जास्त मुलांची हेल्प होईल. तर त्यामुळे हाईप करायला विसरू नका. या इथे मी दोन्ही लिस्ट इथे कम्पेअर पण केलेल्या आहेत. मी चेक करू शकता की आपण पहिल्या कंडिशनची लिस्ट कशी बनवली आहे आणि दुसऱ्या कंडिशनची लिस्ट आपण कशी बनवली आहे. आणि जर तुम्हाला कन्फ्युजिंग वाटत असेल ना तर टेन्शन नका घेऊ, मी तुम्हाला येणाऱ्या टायमामध्ये सांगेन की तुम्हाला TFWSच्या लिस्टसाठी कसं प्रिपरेशन करायचं आहे, कुठल्या कॅन्डिडेटने TFWSच्या सीटला कसं अप्लाय करायचं आहे, तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे, हे सगळं मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि मी पण आपल्या काउन्सिलिंगमध्ये प्रत्येक कॅन्डिडेटला हे विचारतो, जेव्हा पण आम्ही 1-on-1 सेशन घेतो तर त्यावेळी आम्ही त्या कॅन्डिडेटकडनं क्लिअर करून घेतो की बाबा तुझी रिक्वायरमेंट काय आहे, तुला TFWSला किती प्रायोरिटी द्यायची आहे, TFWS नाही मिळालं तर चालेल का, तू नॉर्मल सीटसाठी रेडी आहेस का. अशा प्रकारे आपण त्या कॅन्डिडेटला विचारतो, ज्याच्याने काय होतं की आपल्याला पूर्ण क्लिअर होतं की त्या कॅन्डिडेटचे रिक्वायरमेंट्स काय आहेत. सो जर तुम्हाला पण आपल्या काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही एनरोल करू शकता. याचे बॅचची प्राईस आहे 1499, स्पेशल ऑफर सुरू आहे. तर जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर लवकरात लवकर करून घ्या. ह्या इथे आम्ही एवढे सारे फीचर्स प्रोव्हाइड करतोय. इथे आम्ही तुम्हाला पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट बनवून देतो, तुमच्या लोकेशन प्रायोरिटीच्या अकॉर्डिंग लिस्ट बनवून देतो, जी पण तुमची कॅटेगरी असेल त्याच्या अकॉर्डिंग आम्ही लिस्ट बनवून देतो. इथे आपली 1-on-1 मेंटरशिपसुद्धा असणार आहे. मी तुम्हाला एक पर्सनल मेंटर अलॉट करेन जो की थ्रूआउट दी ॲडमिशन प्रोसेस तुमच्यासोबत असेल. आता पर्सनल मेंटर असेल म्हणजे मी नाही असं नाही आहे, त्याच्यासोबत मी पण असेन, माझ्याकडनं पण तुम्हाला मेंटरशिप मिळणार आहे, माझ्यासोबत पण तुम्ही 1-on-1 कनेक्ट होऊ शकता. तर ह्या इथे एवढे सगळे आपण फीचर्स प्रोव्हाइड करतोय. अनलिमिटेड कॉल आणि व्हॉट्सॲप सपोर्टसुद्धा आहे. सो एवढे सगळे फीचर्स आपण फक्त 1499मध्ये प्रोव्हाइड करतोय, ते पण स्पेशल ऑफरमध्ये. सो जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्हाला आपलं इझी कॉलेज ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. तिथे तुम्हाला तुमच्या डिटेल्सने रजिस्टर करायचं आहे. तिकडे तुम्ही इंजिनिअरिंग बॅच किंवा जर तुमची फार्मसी बॅच असेल तर तुम्ही ती बॅच चूज करा. जे पण पेमेंट आहे हे तुम्हाला पेमेंट करायचं आहे अँड 24 आवर्समध्ये माझी टीम तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करेल. जर तुम्हाला काउन्सिलिंगचे रिगार्डिंग अजून काही एन्क्वायरी करायची असेल तर मी तुम्हाला ह्यात एक नंबर प्रोव्हाइड केला आहे. तर ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. जे पण तुमचे काउन्सिलिंगचे रिगार्डिंग डाऊट्स असतील हे तुम्ही ह्या नंबरवर विचारू शकता. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. हे काही रिव्ह्यूज आहेत, रिव्ह्यूज पण तुम्ही व्हिडिओला पॉज करून रीड करू शकता की आपल्या मागच्या वर्षीच्या कॅन्डिडेट्सनी काय काय रिव्ह्यूज दिलेले आहेत, तर हे तुम्ही रीड करू शकता. आता आपण बघूया की कुठले डॉक्युमेंट रिक्वायर्ड असतात जर तुम्हाला TFWSने अप्लाय करायचं असेल. तर जर तुम्हाला TFWSची सीट क्लेम करायची असेल तर डॉक्युमेंट तुम्हाला कुठले सबमिट करावे लागतील. तर ह्या इथे जास्त काही डॉक्युमेंट नाही आहेत, फक्त एकच डॉक्युमेंट आहे, ते आहे इन्कम सर्टिफिकेट. तुमच्याकडे तुमच्या पॅरेंट्सचे इन्कम सर्टिफिकेट असलं पाहिजे. कॅन्डिडेटचे इन्कम सर्टिफिकेट आता निघत नाही, तुमच्या पॅरेंट्सचे ॲन्युअल इन्कम सर्टिफिकेट असलं पाहिजे आणि ते इन्कम सर्टिफिकेट बिलो 8 lakhs असलं पाहिजे आणि त्याची व्हॅलिडिटी 31 मार्च 2027 पर्यंत असली पाहिजे.
तरच, जर तुमची बिलो 8 लाख ही ॲन्युअल फॅमिली इन्कम असेल तरच तुम्ही TFWSला अप्लाय करू शकता. आणि हे TFWSसाठी हे इन्कम सर्टिफिकेट ॲज अ प्रूफ म्हणून तुम्हाला अपलोड करावं लागतं. हे इन्कम सर्टिफिकेट तुमचं म्हणजे व्हेरीफायसुद्धा होतं की हे तुमचं सर्टिफिकेट व्हॅलिड आहे की नाही. त्याची व्हॅलिडिटी 2027पर्यंत असली पाहिजे. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता नेक्स्ट पॉईंट आहे ड्रॉबॅक ऑफ TFWS. आत्तापर्यंत आपण बघितलं की TFWSला अप्लाय केल्यानंतर आपल्याला किती कमी फीजमध्ये ॲडमिशन मिळतं, TFWSसाठी आपण कशी लिस्ट बनवली पाहिजे, सगळे आपण बेनिफिट्स आपण ह्या इथे बघितले. आता आपण बघूया ड्रॉबॅक काय आहेत. तर सगळ्यात पहिले ना ड्रॉबॅक 2 आहेत. सगळ्यात पहिले आहे की जर तुम्ही TFWSने ॲडमिशन घेतलं, कुठल्याही कॉलेजमध्ये तुम्हाला TFWSमधनं नंबर लागला तर त्यात तुम्ही सेकंड इयरला ब्रांच चेंज नाही करू शकत. आणि इयर ड्रॉप ड्यू टू KT अलाउड नाही आहे. आता ह्या पॉईंटला मुलं बोलतील की दादा इयर ड्रॉप म्हणजेच काय, मी ड्रॉपर आहे तर मी ड्रॉपर असल्यामुळे TFWSला अप्लाय नाही का करू शकत. बघा, ड्रॉपरचा 12वी नंतर सीईडच्या एक्झामसाठी घेतलेल्या ड्रॉपचा ह्या इथे संबंध नाही आहे. इथे मी काय लिहिलं आहे, इयर ड्रॉप ड्यू टू KT इज नॉट परमिटेड इन डिग्री. म्हणजे जेव्हा तुम्ही कुठल्याही डिग्री कोर्समध्ये ॲडमिशन घेत आहे, फॉर एक्झाम्पल आता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत आहे, फार्मसी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत आहे, तर त्या तिकडे जर तुम्हाला KT लागली आणि जर तुम्ही ती KT नाही सोडवली आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला ड्रॉप लागला तर तेव्हा तुमचे TFWSचे जेवढे पण तुम्हाला स्कीम्स, जेवढे पण तुम्हाला बेनिफिट्स मिळत आहेत हे सगळे काढले जातील. त्याच्यानंतर मग तुम्हाला TFWSचे बेनिफिट्स नाही मिळणार. तर त्याच्यामुळे इथे 2 ड्रॉबॅक्स आहेत. सगळ्यात पहिले तुम्ही ते ब्रांच चेंज नाही करू शकत अँड तुम्हाला इयर ड्रॉप KT चालणार नाही आहे. तर त्याच्यामुळे सगळ्यांना इंजिनिअरिंगचा नीट अभ्यास करायचा आहे. आता आपण बघूया की TFWSला नक्की कोणी अप्लाय केलं पाहिजे. ह्या पॉईंटला तुम्ही एक लक्षात घ्या, TFWSला सगळ्याच मुलांनी अप्लाय नाही करायचं आहे. फक्त ठराविकच मुलांनी TFWSच्यासाठी अप्लाय करायचं आहे. आता कोणी अप्लाय करायचं आहे, सगळ्यात पहिले जी पण मेल कॅन्डिडेट्स आहेत, जी पण मुलं आहेत, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल, OBCमध्ये बिलॉंग करत असाल, SC/BCमध्ये बिलॉंग करत असाल किंवा EWSमध्ये बिलॉंग करत असाल आणि तुमची ॲन्युअल फॅमिली इन्कम ही बिलो 8 lakhs आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला TFWSला अप्लाय करायचं आहे. फक्त ह्याच मुलांनी, हा का फक्त मेल कॅन्डिडेट्स मी बोलतोय. ह्या आता मेल कॅन्डिडेट्स का बोलतोय, आता जी पण मुली हे व्हिडिओ बघत असतील, फिमेल कॅन्डिडेट्स असतील, ते बोलतील की दादा आम्ही का नाही अप्लाय करायचं. तर बघा, मुलींसाठी ऑलरेडी 100% ट्युशन फीज कन्सेशन आहे. जर तुम्ही मुलं असाल किंवा SC/ST कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर तुमच्यासाठी ऑलरेडी फीज खूप कमी आहे. हे आहे ते जर आपण परत एकदा फी स्ट्रक्चर बघितलं, मी परत सेम कॉलेजचं फी स्ट्रक्चर घेतलं आहे AISSMS IOITचं. इथे जर आपण बघितलं की ओपन कॅटेगरीची फीज सगळ्यात जास्त आहे. बट जर तुम्ही मेल असाल आणि जर तुम्ही ह्या OBC, SC/BC, EWSमध्ये बिलॉंग करत असाल तर तुम्हाला फक्त एवढीच फीज ही इथे भरावी लागणार आहे. आता ह्या इकडे अजून एक स्पेशल कॉलम दिला आहे फिमेल कॅन्डिडेटसाठी. सो जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट असाल आणि जर तुम्ही OBC, EBC, SC/BC आणि EWSमध्ये बिलॉंग करत असाल तर तुम्हाला त्या ट्युशन फीज ऑलरेडी माफ आहे. तुम्हाला ट्युशन फीज नाही भरावी लागणार, फक्त तुम्हाला इथे डेव्हलपमेंट फीज भरावी लागते. सेम ॲज TFWS. इथे पण बघा TFWSच्या बाजूलाच आहे. TFWSसाठी पण ट्युशन फीज 0 आहे, फक्त डेव्हलपमेंट फीज आहे. सेम गर्ल्स कॅन्डिडेटसाठी पण ट्युशन फीज 0 आहे आणि इथे डेव्हलपमेंट फीज 17,000 आहे. तर एवढीच तुम्हाला फी भरावी लागते. जर तुम्ही ST/SC कॅटेगरीमध्ये असाल, म्हणजे SC कॅटेगरीमध्ये किंवा ST कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला ट्युशन फीज ऑलरेडी कमी आहे. ट्युशन फीजवर कन्सेशन आहे, डेव्हलपमेंट फीजवर पण कन्सेशन आहे. टोटल फीज तुम्हाला जास्त नाही भरावी लागत, फक्त जी पण काही एक्स्ट्रा डिपॉझिट फी असेल, युनिव्हर्सिटी फी असेल तेवढीच तुम्हाला भरावी लागते. सो SC/ST कॅटेगरीसाठी ऑलरेडी फीज खूप कमी आहे. त्याच पॉईंटला जर तुम्ही NT किंवा VJ किंवा SBC कॅटेगरीमध्ये असाल तरी पण तुम्हाला ट्युशन फीज कन्सेशन आहे. तर त्याच्यामुळे जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट असाल, जर तुम्ही ओपनमध्ये बिलॉंग करत असाल आणि जर तुमची ॲन्युअल फॅमिली इन्कम बिलो 8 lakhs असेल तर तुमच्यासाठी इथे EBC स्कॉलरशिप असते. एक स्कॉलरशिप असते जी तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला अप्लाय करायची असते आणि ह्याची कंडिशन तीच असते की तुमचा ॲन्युअल फॅमिली इन्कम बिलो 8 lakhs असला पाहिजे. मग त्या केसमध्ये तुम्ही EBC स्कॉलरशिपला अप्लाय करू शकता. सो जर तुम्ही गर्ल कॅन्डिडेट असाल किंवा जर तुम्ही मेल कॅन्डिडेट असाल तर ह्या इथे तुम्हाला EBC स्कॉलरशिप मिळते आणि स्पेशली गर्ल्ससाठी EBC स्कॉलरशिपमुळे इथे तुम्हाला 100% ट्युशन फीज कन्सेशन ह्या इथे तुम्हाला मिळते. तर हे काही फी कन्सेशन आहे. आय नो थोडंफार कन्फ्युजिंग आहे, तुम्हाला काय काय डाऊट्स असतील, पण जेवढं पण तुमचे डाऊट्स असतील हे आपण येणाऱ्या टायमामध्ये क्लिअर करणार आहोत. मी तुम्हाला TFWSवर येणाऱ्या टायमामध्ये भरपूर काही व्हिडिओज वगैरे प्रोव्हाइड करणार आहे. तर असं समजू नका ही एक व्हिडिओ पोस्ट केली म्हणजे इकडे आपला टॉपिक संपला. अजून येणाऱ्या टायमामध्ये पण मी तुम्हाला भरपूर काही व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा.
आणि जर तुम्हाला आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर एनरोल करू शकता. आम्ही तुमच्या रिक्वायरमेंटच्या अकॉर्डिंग, जर तुम्हाला अशी एक TFWची कॉलेजची लिस्ट पाहिजे असेल तर तुमच्या रिक्वायरमेंटच्या अकॉर्डिंग आम्ही एक तुम्हाला कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करतो. आणि ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला भरपूर फीचर्स प्रोव्हाइड करतोय. एवढे सारे फीचर्स आहेत आणि हे सगळे फीचर्स आम्ही फक्त तुम्हाला 1499 मध्ये प्रोव्हाइड करतोय, जे की आता स्पेशल ऑफर आहे. आणि ही स्पेशल ऑफर आता लवकरच एंड होणार आहे. सो जर तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. ॲज वेल एज जर काही एन्क्वायरी करायची असेल तर हा एक नंबर आहे. ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. जेवढे पण तुमचे काउन्सिलिंगचे रिगार्डिंग क्वेरीज असतील हे तुमचे आम्ही सॉल्व्ह करू. तर हे सगळे डिटेल्स पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. ॲज वेल एज आपलं तुम्ही व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून ठेवा. ह्या व्हॉट्सॲप चॅनलवरती मी तुम्हाला भरपूर काही डिटेल्स वगैरे प्रोव्हाइड करत असतो. व्हॉट्सॲप चॅनलची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला सगळं समजलं असेल तर नक्की तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत ह्या व्हिडिओला हाईप नसेल केलं तर हाईपसुद्धा नक्की करा. कारण की जेव्हा तुम्ही व्हिडिओला हाईप करता तेव्हा ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचते, अजून जास्त मुलांची हेल्प होते. तर त्याच्यामुळे तुम्ही हाईपसुद्धा नक्की करा. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गुड.